Good morning, baby. हाय डार्लिंग, गुड मॉर्निंग. I'm missing you a lot. मी पण रे खूप. लवकर ये ना घरी, मी एकटी आहे. का? ती भक्ती कुठे आहे? तिची काहीतरी बोरिंग मीटिंग होती शाळेत. ती गेली आहे लवकर. अरे सगळेच शाळेतल्या मीटिंगला चालले की काय? अगं मी तुला तेच सांगायला फोन केला होता की मलाही शाळेच्या मीटिंगला जावं लागतंय. शाळेतल्या मीटिंगला? हो ग. त्या अथर्वच्या शाळेमध्ये पेरेंट्स मीटिंग आहे, त्याच्यासाठी जावं लागतंय मला. ओ गॉड, अथर्वच्या शाळेतली मीटिंग. ही शपथ, म्हणजे ही तीच मीटिंग आहे ज्यासाठी भक्ती आज लवकर गेली आहे. शपथ, आता तिथे अथर्व असणार, तिथे गॅरीला बघणार, तिला कळणार गॅरी. ओ यार, नाही 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 नाही, गॅरीला तिकडे जाऊ द्यायचं नाहीये. गॉड, काय करू? सनाया आहेस ना तू? बेबी, माझं खूप डोकं दुखतंय रे. काय काय झालं काय तुला? काल रात्रीपासून डोकं दुखतंय आणि आता जरा जास्तच दुखतंय. अरे बापरे. आयू ओके सोना? नो, नॉट ओके. काल रात्रीपासून डोकं दुखतंय रे, आणि काही खाल्लं पण नाहीये मी. आता तर माझ्यात उठून कॉफी करायचं तर आण पण नाहीये, त्यात भक्ती नाहीये घरी. ना बेबी, मला खूप त्रास होतोय रे, आणि मी एकटीच आहे घरात. मी कुठे चक्कर बिक्कर येऊन पडले तर? नाही असं काही होणार नाहीये. तू अजिबात उठू नकोस बरं. जिथे आहेस तशीच बसून राहा, ओके? पण मी न खाता पिता अशीच पडून राहिले आणि मला काही झालं तर? हे बघ, काहीही होणार नाही तुला. हा, डोंट वरी ॲट ऑल. मी येतो ना तिथे टू टेक केअर ऑफ यू. हा, गॉड, सोना, यू सो स्वीट. माझं डोकं खूप दुखतंय, मी नंतर बोलते. बाय बाय, सी यू. हॅलो 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 सनाया. फीलिंग सिक. आओ, अथर्व तयार आहे. हा, आता मी साडी नेसून येते, मग निघूया आपण. ए थांब. मला आत्ता नाही येता येणार अथर्वच्या शाळेत. काऊन? काऊन मीटिंग आहे माझी महत्वाची. अहो, अथर्वच्या शाळेत पण मीटिंगच आहे ना. त्याची मीटिंग महत्वाची की माझी? असं काऊन करून राहिले तुम्ही? आता थोड्या वेळापूर्वी तर तयार झाले होते ना यायला. असे एकदम काऊन पलटून राहिले? अरे पालटून राहिले म्हणजे? मला आत्ता ऑफिस मधून फोन आलाय, अर्जंट मीटिंग आहे, तर मला जावं लागेल की नाही? अहो, मीटिंगला आपण दोघांनी जाणं कंपल्सरी आहे. मी एकटीच कशी जाऊ? का? ती रेवती नाही जाणार का एकटी? तिच्या नवऱ्याला घेऊन जाणार आहे बरोबर. बोल ना. अहो, पण काय? विचारलेल्या प्रश्नाचं आधी उत्तर दे. नाही. ती रेवती एकटी जाणार आहे की तिचा नवरा येणार आहे बरोबर? हा, झालं तर मग जशी ती बिना नवऱ्याची जाऊ शकते तशी तू जाऊच शकतेस. अहो, काय? हो, नाही पण हो, नक्कीच जाऊ शकते. रेवती, तू राधिका, खरंच काही प्रॉब्लेम. कसं आहे ना, जबाबदारीची जाणीव पुरुषांपेक्षा स्त्रियांना नेहमीच जास्त असते. आणि स्त्रियांना कधीही कुठेही जायला कुणाच्याही सोबतीची गरज नसते. ह्यांना कुठे जायचंय तिकडे जाऊ देत. आपण दोघी पेरेंट्स मीटिंग अटेंड करूयात. अहो, तरी पण एकदा. राधिका, ठीक आहे. जबाबदारीची जाणीव ही स्वतःची स्वतःला व्हायला लागते. जबरदस्तीचा रामराम करण्यात काय अर्थ आहे? कपडे बघूया. शी नको, पण कपडे कालच घेतले. देन व्हॉट या? कॅरी. सनाया, सनाया, ये आत ये. डोर इज ओपन. काय ग, बरं वाटतंय का? अरे, खूप डोकं दुखतंय. तू चल बरं, आपण लगेच डॉक्टरकडे जाऊ. चल. नाही, म्हणजे मी गोळ्या आणल्यात ऑलरेडी, आणि डॉक्टर म्हणाले की रेस्ट कर म्हणून, आणि खाऊन घे काहीतरी. अगं मग खाल्लंस का काही? नाही ना, मला तो उठून कॉफी करता येत नाहीये. थांब, मी काहीतरी ऑर्डर करतो लगेच. हा, ओके, ठीक आहे. नाही नको, मला बाहेरचं चालणार नाही ना आज.
अगं मग मग काय करायचं? गॅरी एक काम करशील का रे? बोल ना. माझ्यासाठी ऑमलेट कर ना. ऑमलेट? मी? हो. का? काही प्रॉब्लेम आहे? नाही तसं नाही, पण हे असली बायकी कामं मी कधी करत नाही ग. आऊ आई गं, माझं डोकं. बरं. मॅडम काहून हो थांबून घेतलं? नाही म्हणजे अथर्वच्या अभ्यासाची काही कंप्लेंट वगैरे नाही ना? नाही नाही तसं काही नाही. मगाशी सगळ्या पेरेंट्स समोर मला बोलता आलं नसतं ना, म्हणून तुम्हाला आता थांबवून घेतलंय. अभ्यासाच्या बाबतीत त्याची काही तक्रार नाहीये. तो खूप हुशार आहे आणि सगळं व्यवस्थित करतोय. असेनच ना, पुरा त्याच्या बाबांवर गेलाय. पण माझी एक कंप्लेंट आहे. काहून हो? काय झालं? अथर्व, बाळा तू बाहेर जा खेळायला. नाही म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं होतं की आजकाल ना अथर्वचं बोलणं फार बिघडलंय. म्हणजे तो सतत मुलांना ना बिंडो, बावळट, मूर्ख असं म्हणत असतो. नाही म्हणजे मला असं म्हणायचं नाहीये की तो हे सगळं मुद्दाम करतोय. अनावधानाने होत असेल त्याच्याकडनं कदाचित, पण मग तो हे शिकला कुठून? नाही म्हणजे मुलं जनरली मोठ्यांचं अनुकरण करतात. तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरी असं कोणी बोलतं का हो सतत? तू बावळट आहेस का तू? तुला मी किती वेळा सांगितलंय माझ्या वस्तूंना हात लावत जायचा नाही म्हणून. अहो तसं नाही, मी नाही, या गप्पा अथर्वने बस. नाही मला फक्त इतकं सांगायचंय की तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. कसं आहे ना, तो कितीही हुशार असला ना तरी त्याच्या अशा बोलण्यामुळे शाळेत त्याची इमेज वाईट होऊ नये इतकंच मला वाटतं. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. मी लक्ष देईन त्याच्याकडे. अथर्वचे बाबा का नाही आले? मला त्यांच्याशीही थोडं महत्वाचं बोलायचं होतं. ते येणारच होते इथे, पण वेळेवरती त्यांना एक महत्वाचं काम आलं म्हणून मी इकडे आले मीटिंगला. आता ते तिकडे मीटिंग करत असतील. गॅरी किती वेळ, भूक लागली. हो झालं झालं, 2च मिनिटं. त्याचं काय, मला सवय नाही ना हे सगळं करायची, म्हणून थोडा वेळ लागतोय. 2 मिनिटं. प्लीज जरा फास्ट कर ना. काय झालं? काय नाही, बोट चिरलंय. गॅरी या असल्या कामाची सवय असली पाहिजे. हा हो ना, सवय तर नाहीये. घरी सगळं बायकोच करते ना, पण तिचा नाही हात कापला गेला कधी. त्यात काय एवढं कौतुक करण्यासारखं नाही. हो म्हणजे काय, भाज्या चिरणं म्हणजे काय एव्हरेस्ट सर करण्यासारखं थोडीच आहे. तशी बावळटच आहे ती. आमच्या घरात असं कोणीच नाही बोलत. तुम्ही ऐकलं कोणाच ठाऊक. मी सांगेल त्याला असं नसतं बोलायचं म्हणून. आणि हो, त्याच्या बाबांनाही सांगा काळजी घ्यायला. नाही म्हणजे फक्त एकाने सांगून काही होत नाही ना. आणि कधी कधी मुलं आईपेक्षा जास्त बाबांचं ऐकतात. बाबांचा धाक असतो ना. नाही हो बरोबर, मी सांगेन त्यांनाही. बरं निघू? हो चालेल.